आपल्यासोबत वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर जोडले गेलेले आहेत। आंबेडकरजी, वांगचूक यांची तब्येत कालपर्यंत तर बरी होती असं ते स्वतः सांगत होते की मी अजून खमका आहे या सर्व परिस्थितीला तोंड देण्यासाठी। मात्र आज अचानक त्यांची परिस्थिती खालावलेली आहे आणि त्यांना रुग्णालयात नेण्यात येतं। यावर आपली प्रतिक्रिया काय? नाही, मी परवा जाऊन भेटून आलो होतो। त्यांची डॉक्टरची टीम होती, त्या डॉक्टरच्या टीमचीही माझं असं बोलणं झालं। तेव्हा ते म्हणाले की त्यांचे सगळे पॅरामीटर्स व्यवस्थित आहेत, जसे की असेल, लिव्हर असेल, हार्ट असेल, ब्लड प्रेशर असेल। आणि तेव्हा मी त्या डॉक्टरच्या टीमला विचारलं की 20 तारखेला त्यांनी मोठं गाईड केलं, ते फक्त म्हणले तोपर्यंत तब्येत ठीक राहील, त्याच्यामध्ये काही नाही। पण सरकार आता घाबरलं असं त्या ठिकाणी म्हणता येईल की अचानकपणे असं त्यांना हॉस्पिटलायझेशन करणं, त्याची त्यांची तब्येत बिघडलेली आहे म्हणून ते सरकार घाबरलेलं आहे असं एकंदरीत दिसतंय। जी, तर सरकार घाबरलेले असं आपण म्हणताय। मात्र या सर्व अनुषंगाने जर आपण यापूर्वीचं जन आंदोलन जर बघितलं, अण्णा हजारेंचं होतं, त्यांना इतके दिवस उपोषण करावं लागलं नाही आणि त्यांची मनधरणी करण्यासाठी वारंवार सरकारची लोकं सुद्धा गेली होती। मात्र वांगचूक यांचं जर आंदोलन बघितलं, सतत त्यांनी 21 दिवस आंदोलन केले। हा खूप मोठा काळ होतो, पण या 21 दिवसांमध्ये सरकारकडनं मात्र त्यांची जराही दखल घेण्यात आली नाही। आणि जर विरोधकांचा आपण विचार केला तर काल कुठे, काल काँग्रेसचा एक प्रतिनिधी त्यांच्याकडे गेलेला होता, तर विरोधकांनी सुद्धा यावरनं राग उठवण्यामध्ये कुठेतरी कमी पडलेलं असं आपल्याला वाटतं। मी जोपर्यंत गेलो नव्हतो तोपर्यंत कोणीच त्यांना सगळं भेटायला गेलं नव्हतं। जी, पण मी गेल्यानंतर मला सगळं तिथले जे आयोजक होते ते सगळ्यांचे फोन यायला लागले की आम्हाला आता भेटायला यायचं आहे। दुर्दैवाने मी असं म्हणेन की इथे असणारं भारतीय जनता पक्ष आणि RSSला विरोधी पक्ष घाबरते का, हाच मोठा सवाल आहे। म्हणजे एका बाजूला आम्ही असणारं नरेंद्र मोदी ट्रम्प समोर झुकतात का हा प्रश्न आम्ही विचारतोय। आता आम्हाला असं विचारायला लागतंय की हे विरोधी पक्ष असणारं RSSला आणि मोदीला एवढे घाबरतात का। जी, त्याच्यामुळे असणारं एकंदरीत कुठेतरी भीतीचं वातावरण आहे। दुसरं आपण जे अण्णा हजारे आणि सोमन वांगचूक यांचं असणारं कम्पॅरिझन केलं तर तिथे असणारं लोकशाहीला पाळणारा पक्ष त्या ठिकाणी सत्तेमध्ये होता आणि इथे असणारं भारतीय जनता पक्ष RSS आहे, हे लोकशाहीला वापरून असणारं हुकुमशाही आणण्याचे पक्ष। त्याच्यामुळे असणारं ज्या ज्या लोकशाही मार्गाचा प्रभाव हा लोकांवरती आहे तो ती प्रभाव यंत्रणाच आम्ही मोडून काढणार आणि आम्ही ती विचारातच घेणार नाही। त्याच्यामध्ये मग असणारा सोमन वांगचूक सारखे सायंटिस्ट आहेत की ज्यांच्या नावाने असणारे अनेक आज संशोधन त्यांच्या नावाने आहे। मला एवढी माहिती मिळाल्या, अग्निवीरची केस लढत असल्यामुळे ग्लेशियर्स मध्ये जे सोल्जर्स आहेत त्या सोल्जर्सनी सुद्धा सरकारला विनंती केलेली आहे -35 डिग्री टेम्परेचर मध्ये लढण्याची आमचं जे धाडस आहे त्या धाडसाचा असणारा ड्रेस जो आहे आणि तिथली व्यवस्थेमध्ये कसं आम्ही राहायचं याच्या इन्स्ट्रुमेंट जे आहेत ते आम्हाला असणारं या सोमन वांगचूक यांच्या रिसर्च मधून मिळालेले आहे। अशा माणसाचं तुम्ही असणारं जीव का घेताय, अशा रीतीचे असणारे मिलिटरीचे अधिकारी सुद्धा लिहायला लागले, तशी परिस्थिती आहे। त्यामुळे एक पद्धतीने आपण म्हणू शकतो की सरकारवर आता दबाव निर्माण व्हायला सुरुवात झालेली आहे, सरकार कुठेतरी घाबरायला लागले असं आपण म्हणताय। धन्यवाद प्रकाशजी आपण दिलेल्या आपल्या प्रतिक्रियेबद्दल। तर आपण पाहतोय सोनम वांगचूक यांना रुग्णालयात नेण्यात आलेलं आहे, त्यांची तब्येत अचानक खालावली असं समजतंय।